नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरणारी टोळी पकडली आहे। त्यांच्याकडून 24 दुचाकी गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत। ही मोठी टोळी असून सध्या पोलिसांच्या हाती 3 गाडी चोर लागले आहेत। या टोळीकडून अजूनही काही गाडी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी व्यक्त केली। ही सर्व दुचाकी वाहने नगर, राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर या ठिकाणाहून चोरी केल्या असून त्यांचा नंबर बदलून ती वाहने पर जिल्ह्यामध्ये विकण्याचा व्यवसाय ही टोळी करत होती। पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी, अपर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। 34 मधील 3 आरोपींना 24 तासात अटक करून त्यांच्याकडून अहमदनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरी केलेली एकूण 24 मोटारसायकल 9,90,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आमच्या स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केलेली असून आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली होती की राहुरी तालुक्यातील काही संशयित चोरीचे वाहन घेऊन MIDC परिसरात येणार आहेत। त्यानुसार माझे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे PSI शिंदे, PSI सोने तसेच आमचे इतर पथक सर्व कर्मचारी सापळा रचून सुरेश दत्तात्रय इंगळे, राहणार बामणी तालुका राहुरी, संपत योहान साळवे, राहणार चिंचोली पाटा राहुरी आणि रमेश शंकर रोकडे, राहणार चिंचोली पाटा असे 3 संशयित इसम ताब्यात घेतले। त्यावेळी त्यांच्याकडे मिळालेले वाहन याबाबत चौकशी करतात ते उडवाउडवीची उत्तरे आणि संशयास्पद वर्तनावरून आम्ही त्यांना पोलिसांनी आणले असता चौकशी केली। चौकशीमध्ये त्यांच्याकडे असणारी वाहने ही चोरीची आहेत असे निष्पन्न झाले। त्यानंतर त्यांनी MIDCचा गुन्हा केल्याचा कबूल केल्याने MIDCच्या गुन्ह्यात अटक केली। अटक केल्यानंतर आम्ही त्यांची मान्य न्यायालयात हजर केली असता सोमवारपर्यंत PC मिळाली आणि PC मध्ये तपास करता